Audio Jungle. Audio Jungle. मंडळी, ही गोष्ट काल्पनिक असून याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. जर आढळल्यास तो योगायोग समजावा. नमस्कार, एस्पो श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ती मला स्वप्नामध्ये दिसली आणि ती कथा स्वप्नामध्येच मला जरासं रडायला आलं आणि मी बघतोय, मला जाग आली तर मी खरोखरच रडत होतो. आणि ही गोष्ट साधारण 4-1 दिवसापूर्वीची आहे आणि अडीच 3च्या सुमारास घडलेली घटना आहे सकाळची. तर कथेकडे जाताना मी तुम्हाला आता सांगतो की ही कथा आहे एका ताईची. त्या ताईने मला तिच्यावरती आलेलं संकट आणि घडलेला सगळा वृत्तांत तिने मला त्या कथेत सांगितला. तर त्या ताईचे आईवडील एका कार अपघातामध्ये वारले. एक भाऊ, त्या दोघांचं ते ताई आपला घर चालवत होती. धुणी भांडी करून ती आपलं घर सांभाळत असे. शाळेत जाई आणि धुणी भांडी करून घर चालत असते. भाऊसुद्धा छोट्या शाळामध्ये शिकत होता. हळूहळू भाऊ मोठा होऊन 4थी-5वीला जाऊ लागला आणि शाळेत तो रमू लागला. नंतर ताई मोठी अजून पुढे इयत्ता शिकत 10वी पूर्ण केली आणि ती म्हणाली की आता मी बास करते शिक्षण, आता बास झालं, आता मला घर सांभाळावंच लागेल. काय माझं शिक्षण बास झालं तर मला काही आता पुढे शिक्षणाची मला गरज नाही. भावाचं होऊ दे शिक्षण, मग मी बघेन नंतर. मग ती धुणं भांडं करून घर चालवायला लागले. इकडे भाऊ शिकलाय, कॉलेजात जाऊ लागला आणि थोड्या दिवसांनी एक स्थळ आलं ताईला. तर त्या ताईनी असं ठरवलं की मला आता लग्न नाही करायचं, माझ्या भावाचं लग्न होऊ दे आणि मग मी लग्न करीन. कारण कसं आहे, एकदा बहिणीचं लग्न झालं का मग ती तिच्या संसारामध्ये रममाण झाली आणि मग भावाकडे बघणार कोण? मी जर नसेल इथे तर माझ्या भावाला जेवायला कोण देणार, खायला प्यायला कोण देणार, त्याचं करणार कोण, त्याच्याकडे पाहणार कोण, असं तिला वाटू लागलं. म्हणून तिने ते स्थळ नाकारलं आणि पुढे ती आपलं घर सांभाळू लागले. इकडे भाऊ एका मुलीच्या प्रेमात पडला आणि त्यांनी लग्न करायचा विचार केला आणि तो आपल्या मैत्रिणीला घेऊन घरी आला ताईकडे आणि ताईला त्यांनी सांगितलं की ताई असं माझं हिच्याशी प्रेम आहे, हिच्याबरोबर, आणि मला लग्न करायचं आहे. तर ताई म्हणाली ठीक आहे, हिच्या घरच्यांकडे आपण जाऊ, त्यांना विचारू पसंत आहे का तुला, की तू कामाला करून द्याल का तुमची मुलगी तुला. तर ते काय म्हणते त्याच्यावरती आपण करू, माझ्याकडून तर होकार आहेच, असं तिने सांगितलं. तर तिने हे सांगितल्यावरती ती त्याची मैत्रीण आणि तो असे घरी ते तिच्या सांगू लागले आणि त्यांनी सांगितलं की या तर खरं, मग आपण भेटून बोलू. आणि हा सध्या कामाला जात नव्हता आणि ती बहीण काम करत होती आणि त्यांचं घर चालत होते. तर मग त्यांनी 1 वर्ष थांबून लग्न करायचा विचार केला आणि तुमचं लग्न आम्ही लावून देऊ, तू फक्त काम कर, मग आपण लग्न लावून देऊ, असं त्यांनी घरच्यांनी त्याच्या मैत्रिणीच्या घरच्यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे शाळा झाली, कॉलेज वगैरे झालं आणि तो कामाला एका कंपनीमध्ये मॅनेजरच्या पदासाठी लागला. चांगला पगार आला. आता लग्नाची तयारी सुरू झाली. लग्नही झालं आणि नंतर लग्नही झालं आणि ती घरी आली. जसजसे दिवस पुढे जाऊ लागले तसतशी भावजय आपला रंग दाखवू लागली आणि नंतर तिने आपल्या नवऱ्यालासुद्धा आपल्या ताब्यात केलं आणि म्हणतात ना, बायकोचा बैल, त्यातली ही गत झाली. आणि नंतर ती सगळं त्याच्यापासून अडवून बसवू लागली आणि नंतर की त्याला सांगू लागले की हिला बाहेर काढा, आपण राहू, आपण दोघं सुखात राहू, हिला राहू दे, कुठेही राहायचं आहे तिथे, हिचं कोण आहे मागे पुढे, आपल्याला पोरं बाळ होतीन पुढे, त्यांना आपण
कसं त्या नाही करणार, हिला कशाला इथे ठेवायची, जाऊ दे तिला घरातून बाहेर काढा. तर त्याला हे पटत नव्हतं. पण तिने मी घर सोडून जाईन, घटस्फोट घेईन असं तिने दमदाटी करून त्याला कबुली जबाब आणून त्याला सांगायला परावृत्त केलं. आणि पुढे त्यांनी शेवटी तेच केलं आणि आपल्या ताईला सांगू लागला की ताई, तू एक काम कर, तू हे घर सोडून दुसरीकडे तू कुठेही राहा. तशी म्हणाली, काय बोलतो हे, मी का घर सोडू, माझं पण घर आहे. मग आई, मी तुला सांभाळलं आहे, लहानाचा मोठा मी तुला केला आहे. आई बाबा ॲक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर मी तुला सांभाळले आणि तू आज मला सांगतोस की घर सोडून जा म्हणून. माझा हक्क आहे आणि मी तो घेणारच, मी पण इथेच राहणार. तशी दमदाटी करून मारझोड करून त्या भावाने तिच्या आणि भावजाईने तिला शेवटी घरातून हाकलूनच दिली. बिचारी ती ताई रडत रडत बाहेर रस्त्यावरती राहू लागली. शेवटी जे कोण पडलेलं जे कोण देईल शिळं पाकत ते ती खाऊ लागली. एक दिवस एक माणूस तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि तो एक यूट्यूबर होता. आणि त्यांनी त्याचं एक आपण जे म्हणतो ना ते राहण्यासाठी धर्मशाळा, आश्रम वगैरे, तर तिथे तो कार्यरत, त्याचं स्वतःचं आश्रम होतं. आणि त्यांनी त्याला कोणीतरी सांगितलं की एक महिला रस्त्यावरतीच बसून आहे आणि कोण देईल ते ती खाते, धड अंगावरती कपडा लत्ता असा काहीच नाही आहे. तर तो माणूस यूट्यूबर, तो कोण माणूस होता, तर तो तिच्याकडे जाऊन तिला सांगू लागला की चला, मी तुम्हाला न्यायला आलो, माझा आश्रम आहे आणि तुम्ही तिथे खूप छान राहाल, तुम्हाला काही पैसे वगैरे भरायला लागणार नाहीत, मी सगळं देणार, कपडे लत्ते सगळं देणार, खाणं पिणं सगळं व्यवस्थित होणार तुमचं, तुम्ही माझ्या जशा बहिणी आई आहेत तसेच तुम्ही आहात आणि यापुढे तुम्ही तिथेच राहणार आहात. जर उद्या तुमच्यापैकी कोण न्यायला आलं तर आपण पुढे बघूया. तर ती ताई हो ना हो करत, नाही माझा दादा आता येणार, मला घेऊन जाईल, माझा दादा येईल. आणि मला घेऊन जाईल, मी नाही येत असं करून शेवटी हो ना हो करून मी तुला खायला देणार आहे, जेवायला देणार, भरपूर कपडे लत्ते देणार, चांगलं राहायला जागा आहे, खूप फिरायला भेटेल तुला. तर असं करता करता त्याने तिला आश्रमामध्ये नेली. तिथे तिला नाऊ माकू घालून खाणं कपडे लत्ते देऊन ती तिथेच राहायला लागले. आणि तिथे तिच्या मित्रमैत्रिणी खूप छान झाले आणि ओळख वाढू लागली. शेवटी त्या यूट्यूबर दादानी शेवटी तिला विचारलं की काय असं झालं की तू अशा परिस्थितीत आलीस. तशी तिने सगळा वृत्तांत सांगितला की माझे आईवडील आम्ही लहान असतानाच एका ॲक्सिडेंटमध्ये वारले आणि नंतर सगळी जबाबदारी माझ्यावर आली. तर मग मी माझ्या भावाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं आणि शेवटी तोच माझ्या बाजूनी फिरला. बायको आल्यावरती माझ्या बाजूनी तो फिरला आणि शेवटी बायकोचा बैल झाला असं तिने सांगितलं. तशी म्हणाले, आपण फोन करायचा का तुझ्या भावाला, चल आपण फोन करूया. आणि शेवटी त्या यूट्यूबर दादानी फोन केला आणि त्याला सांगितलं की नाव काय तुझ्या भावाचं. तो म्हणाले असं थांब मी फोन करतो आणि त्याला विचारतो. तर त्या यूट्यूबर दादानी फोन केला आणि विचारलं की तुमची कोण बहीण आहे का. तर तो फोन मोजका त्याच्या बायकोनी घेतला होता आणि तो भाऊ बाजूलाच तिचा बसलेला होता. तर तिने सपशेल त्याच्या बायकोनी सपशेल असं सांगितलं की नाही आमचं कोणी ओळखीचं नाही आहे, आमचे ओळखीचं नाहीत, सगळे मेलेत म्हणाली आमचं, असं तिने सांगितलं, आमच्यासाठी सगळे मेलेत असं सांगितलं. मग शेवटी त्यांनी सांगितलं खऱ्या बोलाने सांगा, मी खोटंच त्यांना सांगितलं की खऱ्या बोलाने सांगा मी पोलीस आहे, आत्ता येतो घरी.
असं सांगितलं. आणि तशी म्हणाले हां हां. मग तो भावाने घेतला आणि फोन आणि सांगितलं हो हो माझी बहीण आहे. का काय झालं, का फोन केलात साहेब तुम्ही, का फोन केलात असं. तर त्यांनी सांगितलं की तुमची बहीण आम्हाला रस्त्यावरती भेटली, बिचारी परिस्थिती तिची वाईट होती म्हणून मी तिला एका आश्रमामध्ये घेऊन आलो. माझाच आश्रम आहे तिथे, ती आता चांगली आहे, तर तुम्ही तिला भेटायला याल का असं तिने सांगितलं. तशी तो म्हणाला हो हो येतो येतो आम्ही आता येतो. तशी नंतर त्याच्या बायकोनी त्याच्या बायकोनी अडवायला सुरुवात केली की तुम्ही जाऊ नका, गेलेत तर बघा आपलं कोण नाही आहे तिथे, कशाला तिला परत आपल्याकडे आणताय, नसेल ती ऐपत कशाला करायची, फुकट बसून खाणार, आपल्याला त्रास देईल. आणि नको आता इतके वर्ष झाले आता नाही आहे ना, आपण सुखात होत ना, अजून राहू सुखामध्ये, आपल्याला नको आता ती आपल्याजवळच नको ती, असं करून परत अडवू लागली. शेवटी हा गुपचूप कामाचं निमित्त करून जाऊन त्या बहिणीला भेटायला गेल्यावरती ती आपल्या मैत्रिणींबरोबर बोलत चालत अगदी हसत खेळत होती. आणि तिथे यूट्यूबर दादा तो आला आणि त्यांनी सांगितलं की ताई बघ कोण आलं. तशी तिने मागं वळून पाहिलं तर तिचा भाऊ आलेला होता. पण ती पुढे जाणार कशी आणि त्याला आपल्या भावाला मिठी मारणार कशी, कारण घडलेला वृत्तांत तिच्या डोळ्यासमोर आला आणि ती जरासं इकडे तिकडे पाहू लागली, मागे पुढे पाहू लागली की वहिनी आले का, वहिनी आले का. तर ती वहिनी आले का, तर त्याच्या भावाने सांगितलं की नाही ती नाही आले, मी गुपचूपच आलोय तुला भेटायला, गुपचूपच तुला भेटायला आलो. तर तू इथे कशी आलीस, तर म्हणाले या दादानी मला घेऊन आलेत आणि मी इथे राहते आता. तशी वाले मी तुला न्यायला आलोय. तशी वाले मला न्यायला आलास, कशाला मला न्यायला आलास, मी कोण लागते आता तुझी, जा तुझी बायको आहे ना, जा तुम्ही दोघं जण राहा तिकडे खुशाल, मी इथे मजेत आहे मस्त, मला आता इथे काही कमी नाही आहे, माझ्या मैत्रिणी आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझे भाऊ आहेत, हा माझा सख्खा भाऊ नसून हा माझा भाऊच आहे सख्यासारखाच. पण त्यांनी मला सोडलं नाही, त्यांनी मला रस्त्यावर सोडलं नाही आहे अजून, त्यांनी मला इथेच ठेवून दिलं आहे. तुझ्यासारखा भाऊ मला अजिबात नाही नको, आणि असा कोणालाही तुझ्यासारखा भाऊ आणि भावजाई कोणालाही कोणाच्याकडेही नसोत अशी देवाला मी आता प्रार्थना करते असं तिने सांगितलं. आणि त्या यूट्यूबर दादाला सांगितलं की दादा आत्ताच्या आत्ता याला हकलून द्या, मला याचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे. एवढं सांगून ती मान वळून दुसरीकडे गेली. आणि शेवटी यूट्यूबर दादानी त्याला सांगितलं तुम्ही आता प्लीज जा, आपण ह्याच्यावरती विचार करू आणि मग मी तुम्हाला काय ते सांगतो. तशी त्या यूट्यूबर दादानी तिला सांगितलं, ताईला विचारलं ताई असं का तू म्हणालेस, आता तो तुला भेटायला आलाय, तुला घेऊन जातोय आणि तू का त्याला सरळ नाही म्हणून सांगितलंस, सांग खरं कारण काय झालं ते. तर तिने सांगितलं तो आत्ता मला घेऊन जाईल, नंतर मला तो परत हाकलून देईल, त्यापेक्षा मी इथे आहे ना, तीच मी बरी आहे, तुम्ही पण माझे भाऊच आहात ना, तो भाऊ माझ्यासाठी नाही आहे, आता तो भाऊ माझ्यासाठी मेल आहे असं तिने तोंडावर सांगितलं. आणि मग शेवटी त्यांनी तिच्या भावाला बोलवलं त्या यूट्यूबर दादानी आणि त्याला सगळा वृत्तांत सांगितलं की तिने तोंडावर मला सांगितलं की तो माझा भाऊ नाही, तो माझ्यासाठी मेला आहे, आत्ता तो मला जवळ करेल, उद्या तो मला हकलून देईल, मग मी परत कुठे जाऊ, एकदा तुमच्या इथून मी गेल्यावरती मी परत तुम्हाला तोंड कसं दाखवणार की मी चांगल्या ह्याच्यासाठी चांगलं होऊन मी गेले आणि परत मी रस्त्यावर जर आले तर मी तुम्हाला तोंड कुठे दाखवणार, बरोबर आहे ना. तशी मग तिने नाही म्हणून सांगितलं आहे, तर तुम्ही आता काय या फंदामध्ये पडू नका. तशी त्या भावाने सांगितलं नाही काहीतरी करा आणि तिला आमच्याकडे घेऊनच चला. तशी म्हणाले ठीक आहे, तुम्ही तुमच्या पत्नीला समजवा, जरा ती समजत असेल तर बघा. तशी त्यांनी हो नाही करून शेवटी ती पत्नी त्याची बरोबर तो
पत्नी आणि तो आश्रमामध्ये आले आणि त्या पत्नीने स्वतः म्हणजे भावजाईने तिच्या स्वतःच सांगितलं की ताई चला आपल्या घरी आपण आता एकत्र राहूया. तिने एकत्र राहू आणि तशी ती म्हणाली चालेल ना, तुला चालतंय ना, नाहीतर आज मला नेशील आणि उद्या मला हकलून देशील. तुझा काही नेम नाही वहिनी, बरोबर आहे ना, मी काय बसूनच राहणार ना, मी काय काम नाही म्हणाली वहिनी. म्हणाली तिची नाही म्हणाली, तुम्ही काही काम करू नका, तुम्ही फक्त बसून राहा. आणि तू मला लिहून देणार का पेपरवरती, तू मला लिहून दे, या दादाच्या समोर तू लिहून द्यायचं की मी यापुढे तुला माझ्याबरोबरच आमच्याबरोबरच ठेवणार आहे आणि तुला काही करायला देणार नाही असं. तशी वेळेला चालेल, आम्ही लिहून देतो. तशी तिने त्या यूट्यूबवर जरा सांगितलं दादा पेपर आणा, स्टॅम्प पेपर आणा आणि लिहून घ्या यांच्याकडून. मला यांच्यावरती काडी मात्रसुद्धा विश्वास नाही. मी विश्वास यांच्यावरनं जरी हा सख्या भाऊ असला तरीसुद्धा माझा त्याच्यावरती अजिबात विश्वास नाही. आणि असले भाऊ कुठल्या बहिणीलासुद्धा नकोत व्हायला आणि ही भाऊजाईसुद्धा कोणालाही नको हे भेटायला अशी कपाळ करंटी. तर त्यांनी दादानी कागद आणला आणि त्याच्यावरनं सपशेल ती ताई सांगे तसं त्यांनी लिहून काढलं, सही घेतली त्या दोघांची आणि आता ती सुखाने आपल्या भावाकडे राहत आहे. तर मंडळी, आजची गोष्ट तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ही गोष्ट सगळ्या भावांपर्यंत आणि बहिणींपर्यंत पोचायला हवी म्हणून शेअर करा, लाईक करा आणि पुढे न्या ही गोष्ट. जर तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर खरोखर मला मेसेज करा की अजून जर काही गोष्टी असतील तर त्या आम्हाला तुम्ही सांगा. ही गोष्ट माझ्या स्वप्नातली आहे, कारण मला ही स्वप्नात पडलेली गोष्ट आहे. अक्षरशः तेव्हा मी ढसाढसा रडत होतो आणि अख्खा दिवस माझा रडण्यातच गेला होता. ती गोष्ट मला आठवे, पण मी 4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे, पण मी तुमच्यापर्यंत येऊन ही सांगणार कसं सांगणार. तुम्हाला आवडेल न आवडेल ही मला खात्री नव्हती. आता जर तुम्हाला ही गोष्ट अशी आवडेल तर आवडली असेल तर मला जरूर सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि लाईव्हला या लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय भाऊ बहीण की.